जयंत पाटील साहेब। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य एकच आता तुम्ही नंतर साटम साहेबांनी अनेक विषय मांडले। ऑर्डर ऑफ द डे मध्ये हे विषय मेन्शन केलेले असतात। मुंबई महानगरपालिकेतल्या परिस्थितीबद्दल भारतीय जनता पक्षाचा शहराचा अध्यक्ष बोलणार आहे। आमची भाषणं राहू दे, पण भारतीय जनता पक्ष तर अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहाचं अवमूल्यन झाले का? सर्व अधिकाऱ्यांना या सभागृहाची आता किंमत राहिलेली नाही। आपण यांना काही करायचंय, बोलायचं ते बोलू दे। आपण आपलं राज्य त्यांचंच आहे असा त्याचा आविर्भाव आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या समोर प्रस्ताव मांडतो की या चर्चेच्या वेळी तुम्ही आदेश दिलेला आहे अध्यक्षांनी, अध्यक्षांच्या आदेशाचा अवमूल्यन करून, अध्यक्षांचा आदेश अवेरून सभागृहाच्या आजच्या चर्चेला जे गैरहजर राहिलेले आहेत त्यांना किमान 3 दिवसासाठी सस्पेंड करावं असा मी प्रस्ताव मांडतो। यामध्ये सर्व सन्मान्य सदस्यांच्या यामध्ये चपराशी बसेल आणि तो अधिकारी चपराशाची जागा घेऊन त्यांच्यासाठी चहा आणेल, हाच लोकशाहीचा खरा सन्मान। यामध्ये सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना या ठिकाणी लक्षात घेता ही बाब देखील गंभीर आहे। ठीक आहे ना अध्यक्ष महोदय, बोला। अध्यक्षांनी आदेश देऊन देखील जर अधिकारी गैरहजर राहत असतील तर अध्यक्ष महोदय, आपण या निमित्ताने किती दुर्दैवी परिस्थिती आहे लक्षात घ्या। तुमचंच ऐकत नाही ते, आणि या विधानसभेच्या या इथं दालनामध्ये चीफ सेक्रेटरी येऊन बसायचे, एक काळ असा होता, फायनान्स सेक्रेटरी येऊन बसायचे, होम सेक्रेटरी येऊन बसायचे। या ठिकाणी नगर विकास खात्याचे सेक्रेटरी आज पाहिजे होते। दुर्दैवाने त्यातलं कोणीही नाहीये। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज निकाल लागला पाहिजे। अध्यक्षांच्या आदेशाची पायमल्ली ज्या मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्यांना सस्पेंड करण्याचा विषय आज निर्णय झाला पाहिजे। माननीय मंत्री महोदय एक मिनिट बोला तुम्ही, एक मिनिट मंत्री महोदय तुम्हाला देतो। मंत्री महोदय मी बोलतो ना, मंत्री महोदय आले तुम्ही बोला। मंत्री महोदय मी देतो ना।